माझ्या भाषणानंतर पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे असे आदरणीय महेश म्हात्रे सर, ज्यांना आपण IBN लोकमतवरती संपादक म्हणून पाहिलं, ज्येष्ठ पत्रकार, मराठी साहित्याचे उत्तम अभ्यासक, वाडा हे त्यांचं कोकण परिसरातलं मूळ गाव आणि ते इतके संवेदनशील आहेत. सोशल मीडियावरती त्यांचे लेख, वर्तमानपत्रामध्ये, दिवाळी अंकामध्ये, साप्ताहिकांमध्ये त्यांचे जे लेख असतात ते आपल्यापैकी अनेक जण वाचतो. आज ते महाराष्ट्र रिसर्च सेंटरच्या माध्यमातून पूर्ण देशाच्या पातळीवर काम करतायत. आणि सकारात्मक किती असावं, एखाद्या राजकीय व्यक्तीला, एखाद्या सहकारी पत्रकार मित्राला विधायक सकारात्मक दिशा कशी द्यावी आणि त्यांच्या बोलण्यामध्ये किती आत्मीयता आणि ओलावा असावा, असं हे उदाहरण म्हणजे महेश म्हात्रे सर आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांनीच माझ्या पुस्तकाला प्रस्तावना देखील लिहिलेली आहे आणि अनेक सामाजिक प्रश्नांवरती एक भाष्य करण्याचं काम या मनोगताच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. राजकीय क्षेत्रामध्ये सगळीच माणसं संवेदनशील नसतात, पण राजकीय क्षेत्रामधल्या चढाओढीमध्ये, स्पर्धेमध्ये, संघर्षामध्ये, व्यस्ततेमध्ये देखील संवेदनशीलपणा आम्हाला सहकार्य करणारे एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आदरणीय बाळाभाऊ भेंडे यांना आम्ही आज आमंत्रित केलं. त्यांचंही मी स्वागत करतो. योगेशजी कुठे याचा उल्लेख संतोष गाडवे कवींनी केला की आपल्यामध्ये काही कमतरता आहे, त्याच्यावरती मात करून मी ज्यावेळी 2002 साली वयाच्या 26व्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेलो, त्यावेळेला आमचे योगेशराव आणि विठ्ठलराव ही जोडी या ठिकाणी पत्रकारितेमध्ये जिल्हा परिषदेचं पीठ सांभाळत होती आणि पंचायतराज क्षेत्रातला त्यांचा अभ्यास नंतरच्या काळामध्ये सकाळबरोबर सरकारनामा आपल्या सगळ्यांच्या समोर आलं आणि आज नेक्सटच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या रोजच्या घडामोडीच्या संदर्भामध्ये ते नेहमी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्याचं एक स्वतःचं मत आहे, प्रखरपणा त्यांच्यामध्ये आहे, धाडसी वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. असे योगेशजी कुठे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी सुनीलजी चांदणे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येकाचे काही वैचारिक मित्र असतात. सुनीलराव माझे वैचारिक मित्र आहेत. गेली 30-35 वर्ष त्यांच्यानी माझी मैत्री टिकून आहे. राजकीय क्षेत्रात आम्ही वेगवेगळ्या व्यासपीठावर असलो तरी आमची मैत्री टिकण्याचं कारण आम्ही वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावर नेहमी बोलत असतो. त्यांनी वेगवेगळे किस्से वर्तमानपत्रातून त्यांचे प्रसिद्ध झाले. प्रभावी वक्ते आहेत, उत्तम वाचक आहेत. युवा अस्मिता विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर त्यांनी विद्यार्थ्यांमधले कार्यकर्ते घडवण्याचं काम केलं. त्यांचंही पुस्तक तुमच्या काही दिवसामध्ये प्रकाशित होत आहे. सुनीलजी चांदणे यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. बऱ्याच लोकांना यांची ओळख नसेल, म्हणजे आपल्या खेडच्या भूमीतले आहेत, कडूचे आहेत, असे आदरणीय सुनीलजी महाजन हे प्रॉपर आपल्या कडूचे आहेत. मगाशी विठ्ठलराव आणि त्यांचा परिचय इतर पाहुण्यांना करून देत असताना पुण्याच्या शहराच्या सांस्कृतिक चळवळीतले प्रमुख नाव आदराने त्यांचं नाव घेतलं जातं. कोथरूड नाट्य परिषद असेल, महाराष्ट्र साहित्य परिषद असेल, पुण्यातल्या बहुतेक सांस्कृतिक प्रमुख मोठ्या कार्यक्रमाच्या पाठीमागं पडद्यामागं जर कुणाचं नाव असेल ते घडवण्यामध्ये म्हणजे सुनीलजी महाजन यांचं आहे आणि ते आपल्या तालुक्यातले कडूचे आहे. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर त्यांना यापूर्वी मी एका कार्यक्रमाला बोलवलं होतं, परंतु येऊ शकले नाही. आज त्यांनी वेळ काढला, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी DK वळसे पाटील, दिलीप वळसे पाटील उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पत्रकारिते क्षेत्रामध्ये ज्यांचं जो अतिशय जुनं नाव आहे, सकारात्मकता, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजाला दिसेल देणं, नवीन राजकीय कार्यकर्त्यांना योग्य मार्ग दाखवणं, चुकला असेल त्याला समजून सांगून योग्य दिशेने पुढे पाठवणं, पत्रकारितेच्या क्षेत्रात देखील सकारात्मक किती काम उभं करता येतं हे DK वळसे पाटलांच्या रूपाने आपण पाहिलेलं आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. विठ्ठलरावजी जाधव हे सामनामध्ये प्रमुख पत्रकार म्हणून काम करत असले तरी त्यांचा पंचायतराज आणि ग्रामविकास या क्षेत्रात खूप मोठा अभ्यास आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जिल्हा परिषदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ज्या वेळेला काही घटनात्मक अडचण येते, नियमाची काही अडचण येते, त्यावेळी योगेशराव ते विठ्ठलरावांचा सल्ला घेतात किंवा विठ्ठलरावांचा सल्ला घेऊन ते अधिकारी किंवा पदाधिकारी आमचे CO देखील पुढे जातात. एवढं त्यांचा एक सखोल अभ्यास या क्षेत्रातला आहे. अनेक विषयावर त्यांचे लेख
अनेक व्यक्तींच्या बद्दल त्यांनी लिहिलेले लेख अतिशय उत्तम आहेत आणि म्हणून विठ्ठलराव जाधव हे आपल्या आंबेगाव तालुक्यातलेच आहेत आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तसं राजकीय क्षेत्रातले अनेक पदाधिकारी आहेत, पत्रकार आहेत, आमच्या तालुक्यातले म्हात्रे सर अनेक साहित्यिक ज्यांची 2-2, 3-3 पुस्तकं प्रकाशित आहेत, असे बहुसंख्य साहित्यिक आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य आहेत, आमचे प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत आणि विशेष करून मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुहेरी योग असा साधला की जनरल सगळ्या लोकांची गर्दी करण्यापेक्षा हे निवडक लोकांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलं की जे राजकीय आहेत, सामाजिक चळवळीतले आहेत, पण ज्यांना साहित्याचं अंग आहे, जे उत्तम वाचक आहेत. मग आमच्या आधी संजय गुंडरे पाटलांपासून पाठीमागे आमचे सभापती, माजी सभापती रामदासजी जैन बसलेले आहेत, की जी राजकीय क्षेत्रात काम केल्यानंतर देखील संत साहित्याच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे. आमचे BK कदम पंचायत समिती सदस्य पण त्यांच्या 2 कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. अशी निवडक मंडळी या ठिकाणी आहेत आणि विशेष करून माझी 10वीची आमची जी बॅच आहे 90-91ची, ते माझे सगळे वर्गमित्र या ठिकाणी आले. आमची 94-95ची पदवीधरची बॅच हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाची, ते आमचे सगळे वर्गमित्र आले. वेगवेगळ्या मोठ्या पदावर आहेत. सगळ्यांना मी व्यासपीठावर आणून सन्मान करू शकत नाही, कारण आपण काही कार्यक्रम थोडे वेगळे केले नाही. राजकीय कार्यक्रमासारखे सगळे कार्यक्रम करत बसलो. सत्कार सन्मानात त्या ठिकाणी आपला वेळ गेला. एक सत्कार करायला 4 माणसं, पुढच्याला 5 माणसं, ते आपण सगळं पाहतो ना, आपल्याला बऱ्याच वेळा ते आवडत नाही आणि म्हणून हे सगळं सत्कार सन्मान टाळण्याचा मी प्रयत्न केला. मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. खरं तर माझं संवेदना अंतर्मनाची हे पुस्तक म्हणण्यापेक्षा मला ज्या वेळेला जी घटना भावली, ज्याच्यातून माझ्या मनात कधी चीड आली, कधी वेदना बाहेर आल्या, कधी मी आत्मचिंतन केलं, कधी कधी त्या गोष्टीचा राग देखील आला, अशा गोष्टी कुणाला तरी सांगितल्याशिवाय आपल्या मनावरचा बोजा कमी होत नाही. मग आता दुर्दैव असं आहे की आता मोबाईलमध्ये टीव्हीमध्ये लोक एवढे अडकलेत, 4 मित्र भेटले तरी ते मोबाईलमध्ये डोकं घालून असतात, ते लोक आता मित्र एकमेकाशी बोलत नाही. मग एवढा संवेदनशील माणूस तर भेटणं मुश्किल आहे की त्याला या सगळ्या किस्से सांगावेत. आणि मग आता थोडासा काळ बदलला आहे, मोबाईलचाही चांगला उपयोग करता येतो, वेळ आमच्यासारख्याला कमी असतो, म्हणून घटना घडल्यानंतर त्या रात्री प्रवासामध्ये त्या ठिकाणी ते नोटपॅडच्या माध्यमातून उतरवायचं आणि त्याच्यातले काही निवडक मग फेसबुकवरती, कारण सोशल मीडिया ग्रामीण भागात ते साधन आहे आणि म्हणून त्याचा उपयोग करून ते प्रसिद्ध देखील केले. त्याच्यावरती खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि मग त्याच्यातले निवडक माझे मित्र सुरेश काळे यांनी ते सगळे निवडले 4-5 वर्षातले छोटे छोटे लेख, किस्से आणि त्याचं एकत्रीकरण या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे. याच्यामध्ये कुठलाही एक प्रकार हा त्या ठिकाणी लिखाणाचा नाहीये आणि म्हणून हे लिखाण करत असताना खरं तर मला ज्याचा उल्लेख करावा वाटतो की आमची परमपूज्य आणि आई वडील यांच्यामुळे संवेदना माझ्यात आल्या. माझे गुरुजन असतील, माझे वैचारिक मित्र असतील आणि समाजातले उपेक्षित घटक ज्यांच्यामुळं त्या ठिकाणी मनामध्ये काही उर्मी तयार होते की काहीतरी केलं पाहिजे, अशा सगळ्या माणसांच्या मुळं शब्दाचं सामर्थ्य आणि संस्कार आमच्यावर झाले आणि म्हणून मी राजकीय क्षेत्रात असल्यानंतर देखील लिहू शकलो. खरं तर माझं पहिलं पुस्तक सक्षम लोकप्रतिनिधी सर्वांगीण ग्रामविकास हे ग्रामीण विकासाचं पुस्तक आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदची रचना, कार्य, अधिकार, त्याच्यामध्ये नवीन काही करता येईल आणि ते अभ्यासाला आमचे सगळे लोकप्रतिनिधी नव्यानं त्या ठिकाणी त्याचा उपयोग करतात. नंतरच्या काळामध्ये मी जिल्हा परिषदेमध्ये सुदैवानं मला त्या ठिकाणी प्रदीर्घ काळ मिळाला आणि म्हणून बजेटवरती मी अभ्यासपूर्ण भाषणं केली. त्या भाषण आणि जिल्हा परिषदची क्षमता आणि उणीवा, जिल्हा परिषदची पॉवर काय आहे, त्याचे प्रॉब्लेम काय आहे, याच्यावरती मी दुसरं पुस्तक प्रकाशित केलं. पहिलं पंकजाताई आणि बापट साहेबांनी केलं, दुसरं कपिल पाटील साहेबांनी बाळाभाऊंनी केलं आणि आज हे ललित स्वरूपातलं पुस्तक आहे. याच्यामध्ये काही कायदा कानून आम्ही आणलेलं नाही, परंतु अनेक व्यक्ती आहेत, अनेक घटना आहेत, प्रसंग आहेत, स्थळं आहेत, गावं आहेत, आधी गरीब माणसं आहेत, सामान्यातील सामान्य माणसं आहेत, ज्यांच्याबद्दल मी याच्यामध्ये लिहिलेलं आहे. माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आधुनिक वाल्मिकी गदिमा या विषयावरती मी एक वक्तृत्व स्पर्धेत भाषण केलं होतं. मला त्याच्यात बक्षीस मिळालं होतं. माझे कॉलेजचे मित्र इथं आहेत. त्यावेळी A.G. कुलकर्णी हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक, परंतु विषय मांडावा कसा, त्याला आयाम कसे द्यावेत आणि तो विषय लोकांमध्ये कसा पोहोचवावा हे त्यांनी दिशा मला दिली. आणि म्हणून सभागृहात विषय मांडताना असू देत, सभेत विषय मांडताना असू देत, त्या सभेला विषयाला धरून आपण बोललं पाहिजे, ही एक भूमिका तेव्हापासून त्या ठिकाणी आम्ही स्वीकारली आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून माझ्याचा जो कार्यकर्ता तयार झाला त्याचा उपयोग मला राजकीय जीवनामध्ये झाला. खरं तर पहिली माझी जी 2 पुस्तकं आहेत, मी आता जवळजवळ देशभरातल्या बहुतेक सगळ्या राज्याचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यशोदया राज्य प्रशिक्षण संस्थेमध्ये व्हिजिटच्या निमित्ताने येतात, प्रशिक्षणाच्या निमित्ताने येतात. मी हिंदीमध्ये त्यांच्याशी बोलतो, प्रेझेंटेशन केलंय. पण आज महाराष्ट्रामध्ये दुर्दैव असं आहे, लिहिणाऱ्या लोकांची संख्या इतकी कमी आहे
की पंचायत राज किंवा महाराष्ट्राचा ग्रामविकास, त्याची शक्ती काय, उणिवा काय, संधी कोणत्या आहेत, नवीन प्रयोग कुणी केले, असं जर पुस्तक जर तुम्ही शोधायला गेला आप्पा वळून चौकामध्ये, तुम्हाला शोधून सुद्धा 2-3 पुस्तकं मिळणार नाही. एवढं मोठं पंचायत राज क्षेत्र आहे, एवढ्या जिल्हा परिषद ग्रामपंचायती 28,000 ग्रामपंचायती आहेत, हजारो लोकप्रतिनिधी आहेत, माजी पदाधिकाऱ्यांची संख्या एवढी आहे, पण दुर्दैवानं या विषयावरची पुस्तकं नाहीत. आणि म्हणून हे सगळे लोक मला म्हणतात की याचं हिंदी ट्रान्सलेट करा, आणि म्हणून पहिल्या 2 पुस्तकाचं एकत्रीकरण करून हिंदीमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. कारण ज्यावेळी परदेश दुसऱ्या राज्यातले लोक येतात त्यावेळी त्यांना मटेरियल पाहिजे असतं, वाचन साहित्य पाहिजे असतं, आणि ते आम्ही देऊ शकत नाही. आणि म्हणून मला यशोदानं देखील सुचवलं की असा प्रयत्न आपण करावा. तो प्रयत्न मी या निमित्तानं करतो आहे. खरं तर मी याच्यामध्ये आर आबांच्या बद्दल लिहिलंय, कारण आपल्याला माहिती आहे स्वर्गीय आर आबा हे अशी एक व्यक्ती होती, एवढी संवेदनशील होती. मला कुठल्याही गर्दीत त्यांनी पाहिलं तर मला शरद नावाने ते हात मारायचे, आणि त्या विनोद तावडेजींनी उभं केलं. आणि मग आपण एखाद्या पुस्तकांचं घर नाही तयार करू शकत, आपण एखादी लायब्ररी नाही करू शकत, आपण नुसतं मोठ्या लोकांबद्दल लिहिणार, पाहणार, त्यांचं कौतुक करणार. कृती काय? आज कृतीशील लोकांची गरज आहे, विचारवंत खूप आहे, आचारवंतांची समाजाला गरज आहे. आणि म्हणून मी माझ्या आईच्या नावानं लायब्ररी काढली, काही मुलांना स्पर्धा परीक्षेचा फायदा झाला. आणि मी आता वांद्र्यामध्ये पुढच्या वर्षभरामध्ये सरांना माहिती आहे, तिथं पर्यटन स्थळ डेव्हलप केलंय, तिथं खूप शांतता आहे, जंगल सगळं आहे. आणि मी त्या ठिकाणी पुस्तकांचं गाव नाही उभं करू शकत, पण एक पुस्तकांचं घर वंडे पाटील उभं करतो आहे. आणि त्याचा प्लॅन तयार केला आहे की कुठल्याही प्रकारचं पुस्तक तिथं तुम्हाला राहून 4-2 दिवस वाचता येईल, अशी एक संकल्पना कृतीत आणण्याचं माझं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून अनेक लोक मला भेटले. व्ही.के. सिंग साहेब परराष्ट्र व्यवहार मंत्री, तिन्ही सैन्य दलाचे जनरल, माझी पत्नी सुनीता इथे, आम्ही त्यांना घेऊन बापट साहेबांमुळे मी त्यांना भीमाशंकरला घेऊन गेलो. एवढा मोठा माणूस, सगळं जग पालतं घातलेला, तिन्ही सैन्य दलाचा प्रमुख, त्याने मला त्या दिवशी फोन करून सांगितलं की मला काही दिवसभर खाणार नाही, मला फक्त फ्रुट्स पाहिजे. आम्हालाही माहित नव्हतं सर, त्या दिवशी एकादशी होती, आणि त्याने सांगितलं मी एकादशीला फ्रुट्स दुसरं काही खात नाही. उत्तरेकडला माणूस, एकादशीचं महत्व त्या माणसाला माहिती आहे. आणि म्हणून मी व्ही.के. सिंगांच्या बद्दल लिहिलं. भाऊसाहेब खांडेकर, वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्यांनी, मग चंद्रकांत सारखं देहवादी पात्र त्यांच्या मुलकामध्ये होतं. या सगळ्यांनी आमच्यावर संस्कार केले. आणि म्हणून त्यांनी जो देहवाद जागृत केला, कामगारांचं, शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं दुःख लिहिलं, आणि ते वाचनामुळे किंवा अभ्यासामुळे मी माझ्या या विषयामध्ये अगदी आमची ठाकर समाजातली महिला तिच्याबद्दल लिहिले, गोरगरीब माणसांच्या बद्दल लिहिलेलं आहे. कारण कधी कधी मोठी माणसं मोठी असतातच असं नाही, आणि छोटी माणसं छोटी नसतात, ती खूप मोठी असतात. आणि म्हणून मी जवळून मोठ्या माणसांना पण पाहिलंय आणि छोट्या माणसांना पाहिलंय. खरं तर मी कुठेही अनेक देशात फिरलोय, राज्यात फिरलोय, मोठ्या माणसांना भेटलोय, पण गावाकडल्या साध्या शेतात काम करणाऱ्या आजोबांना आणि आजींना भेटल्यानंतर मला जो आनंद मिळतो तो दुसरं कुणालाही भेटून मिळत नाही. कारण ही माणसं एवढी प्रेमळ आहे, एवढी संस्कारी आहेत, एवढी सकारात्मक आहे. आमची पिढी दुर्दैवानं आम्ही नकारात्मक जास्त आहे. आम्ही लवकर कुणाबद्दल चांगलं बोलत नाही, पण गावाकडला आमचा माणूस आणि इथं उपस्थित आमचे प्राथमिक शिक्षक हे एवढे सकारात्मक, कायम सकारात्मक बोलणं होऊ शकतं, करा, निगेटिव्ह अजिबात नाही. आणि हा आदर्श आम्ही त्याच्यामध्ये स्वीकारण्याची आवश्यकता आहे. आमच्याकडे दुर्दैवानं आम्ही चांगल्या प्रथा कमी केल्या. मी लग्नातलं आहेर याच्यावर लिहिले. लोक मला म्हटले अरे ते आहेर प्रथा संपली, आता तुम्ही काय लिहिताय. मी माझ्या मतदारसंघातल्या आदिवासी ठाकरवाडीमध्ये लग्नाला ज्यावेळी जातो तर त्यावेळी मी त्यांची काही अपेक्षा नाही की नेमकं लग्नाला त्या पुढऱ्याचा आशीर्वाद पाहिजे, पुढारी आल्याशिवाय लग्न होणार नाही, हे त्या मंडळींना काही अपेक्षित नसतं. अगदी 10-20 हजार लग्न होणारी आमची आदिवासी कुटुंब आहे. मी तिथं जाऊन त्यांना आहेर 4-5 हजार रुपये देतो आणि त्या लग्नाला जातो. एखादं श्रीमंताचं बोलवतो, पण आदिवासी ठाकर समाजाच्या लग्नाला जातो. कारण आहेर ही प्रथा आमच्या जुन्या लोकांची खूप चांगली होती सर, की त्या मुलीच्या वडिलांना 2 रुपये कॅश मदत व्हायची आणि तो त्या लग्नाला उपयोग व्हायचा. आम्ही आता काय करतोय, आम्ही आता बुके आणि बाकी साथ याचं सगळं करतोय, याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून मी माझ्या पद्धतीनं आदिवासी समाजातली ही आहेर प्रथा सुरू ठेवलेली आहे. त्याच्याबद्दल मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. मी त्या लग्न काळामध्ये नेमका मार्च, एप्रिल, मे, जूनला लग्न असतं सर, आणि त्या टायमाला आमचं सगळं बजेट निर्णय होतात. आणि आमचे बहुसंख्य पुढारी लग्नाला फिरत असतात, स्टँडिंग बुडून, अर्थसमिती बुडून, जनरल बॉडी बुडून, आणि मग त्याचा विकास कामावर एवढा विपरीत परिणाम होतो आहे. आणि आम्ही पण लोक घरातलं लग्न सुखदुःख बाजूला सोडून पुढारी झाले पाहिजेत, पुढारीशिवाय जमणारच नाही, ही वाईट प्रथा आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. आणि त्याच्यावर मी एखादा मला राहवलं नाही दिवस मी लिहिलं, आणि योगेश भाऊ कुठेंनी ते आहे उचललं माझं आणि सरकारनं आम्हाला लावून टाकलं, आणि ते खूप ठिकाणी गाजलं आणि लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. आमच्या या सगळ्या स्टेजवर बसलेल्या लोकांचे माझे या कामाच्या निमित्तानं संपर्क आले, म्हणून मी त्यांना बोलवले. सुनील जोशी साहेब आले नाहीत, कारण ते उपायुक्त पिंपरी चिंचवड त्यांच्या जवळची एक घटना दुःखद घडल्यामुळे ते आले नाहीत. पण तो अधिकारी असून देखील उत्तम वाचक आहे, साहित्यावर प्रेम करणार आहे. आणि म्हणून ही सगळी माणसं अशी निवडण्याचा प्रयत्न मी या निमित्तानं केलेला आहे. काही प्रसंग असे होते की विठ्ठलरावांना मी तो किस्सा सांगितला. मी केरळला गेलो होतो 73व्या घटना दुरुस्तीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केरळला राष्ट्रीय परिषद होती, आणि सावरीकर सर, यशोदाजी, मी दोघं महाराष्ट्राच्या वतीने गेलो होतो.
आता मला वाटलं केंद्रातले मंत्री आहेत, राज्यातले मंत्री आहेत, एवढा लवाजमा असेल, पोलीस असतील, फ्लेक्स असतील, एका 5 स्टार हॉटेल बैठक होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्याकडे आता लहान मुलाच्या वाढदिवसाचा फ्लेक्स आहे, पुढाऱ्यांचे फ्लेक्स आहे, पुढारी स्वतःचे फ्लेक्स स्वतः लावून घेत आहेत, हे सगळं आपल्याकडे सुरू आहे. पण त्या केरळच्या कार्यक्रमाला एकही पोलीस नव्हता, कुठेही व्हीआयपी कल्चर नव्हतं, फुल देऊन फक्त त्यांचं स्वागत झालं, कुठेही मानसन्मान नव्हता. तिथला मंत्री भाषण करून येऊन पुढे बसत होता. एकही व्हीआयपी कल्चरची गोष्ट मी तिथं अनुभवली नाही 2 दिवसामध्ये. आता आपल्याकडे कल्पना करा, केंद्रातले राज्यातले मंत्री असतील, व्हीआयपी असतील, सचिव असतील तर काय होईल, किती लवाजमा असेल, हे काही तिथं नव्हतं. मग मी कधी विचार करतो की केरळच्या नेत्यांचा साधेपणा आम्ही का स्वीकारत नाही? आम्हाला काय एवढा त्या ठिकाणी सगळा लवाजमा हवा आहे, आम्ही याच्यावर किती पैसा खर्च करतो आहे. आणि म्हणून मी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. काही लेख थोडे म्हणजे टीकात्मक आहे, काही गोष्टी मी भाष्य केलेलं आहे, कडक भूमिका त्याच्यात लिहिलेली आहे. याचं कारण ते की काही गोष्टी मनाला पटत नाही तरी आमच्यासारख्या त्या स्वीकाराव्या लागतात. आणि म्हणून या विषयामध्ये मी लिहिलं. वादळी दिवस असेल त्याचा उल्लेख केला, खरंच संतोष नाही, पण माझी भूमिका कमी होती. माझी भूमिका गाडी अडवण्याची होती, फोन करण्याची होती, अँब्युलन्स बोलवण्याची होती. माउंट आबून आम्ही उदयपूरला चाललो होतो. आमच्या शेजारूनच एकदम जोरात गाडीने गेला, पुढे जाऊन त्याची गाडी 3-4 पलट्या खाल्ल्या, गाडीतून दूर येत होता. आमची गाडी जाईपर्यंत 100 मीटर पुढे गेली, आम्ही पळत पाठीमागे आलो आणि आम्ही पाहिलं तर एक मुलगा हात फुटून बाहेर पडला होता. आई, बहीण आणि वडील गाडीत अडकलेले होते. आणि मग आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उभं राहून त्या ठिकाणी लोकांना थांबवलं. आमचे मेजर दत्ता टिमगिरे त्यांचं त्या ठिकाणी खरं तर आपण सन्मान केला पाहिजे. ते त्या आगीच्या गाडीमध्ये घुसले, त्या बहिणीला आणि त्या ठिकाणी त्या मुलीला काढलं. पण ते जो मूल कुटुंब प्रमुख होता तो स्टेरिंग मध्ये अडकलेला होता. गाडीला सगळ्या बाजूने आग लागली. आता असं वाटलं नाही की ते आता निघतील म्हणून, पण त्या ठिकाणी जशी आग मागून गेली आणि त्याच्या शरीराला लागली तर तो त्याच्या हात हल्लेला आम्ही पाहिला. आणि मग या सगळ्या मंडळींनी झोकून देऊन त्या ठिकाणी त्याला ओढून त्या ठिकाणी बाहेर काढला. तो अतिशय भयानक प्रसंग होता. नंतर 2 दिवसांनी दुर्दैवानं ते कुटुंब प्रमुख गेले, पण बाकीची मुलं आणि त्यांची पत्नी वाचली. मग तो प्रसंग मी फार दिवसानंतर लिहिला, त्यावेळी मी तो लिहू शकत नव्हतो. खरं तर माझ्या आईवडिलांबद्दल मला लिहायचं, पण आज मी ते लिहू शकत नाही, कारण काही गोष्टी अशा असतात की त्या लगेच तुम्ही लिहू शकत नाही. आणि म्हणून बऱ्याच गोष्टीवरचं भाष्य मला करता आलं नाही. खरं तर योगेशराव विठ्ठलराव मला पडद्यामागची जिल्हा परिषद लिहायची. बाबू, पडद्यामागची जिल्हा परिषद फार खतरनाक आहे की तुम्हाला हे आम्ही पत्रकार मंडळी आपण लिहू शकत नाही आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण योग्य वेळेला मी ते लिहिणार आहे. असे काही किस्से, असं काही काम चालतं की तुम्ही कल्पना करणार नाही, ते मला लिहायचं आहे. ग्रामविकासाचे शिलेदार आहेत महाराष्ट्रातले अनेक व्यक्ती संस्था आहे. पेरे पाटील, पोपटराव पवार, अण्णा हजारे, 4-2 नाव आपल्याला माहिती आहेत. पण कित्येक गाव आहेत, कित्येक संस्था आहेत की ज्याने ग्रामीण विकासाचं अतिशय मोठं काम करून दाखवलेलं आहे. त्या सगळ्यांचा माझा परिचय आहे, माझ्याकडे यादी आहे, त्यांच्याबद्दल मला लिहायचं आहे. एक लिहिलं कडवणची कोट्याधीश झालेली कडवणची गाव, ज्याचं उत्पन्न 75 लाख होतं, आता 45 कोटी आहे. विजयाण्णा बोराडेंनी त्या ठिकाणी इंडो जर्मनचा पाणलोट राबवला आणि आज द्राक्ष बागायतदारांचं गाव केलंय. मी वाघोच्या मंडळींना तिथं जाऊन घेऊन आलो, त्या कडवणची बद्दल लिहिले, अशी काही गावं लिहिली आहेत, असे काही चांगले ग्रामविकासाची कामं देखील याच्यामध्ये लिहिण्याचा मी प्रयत्न केलाय. जिल्हा परिषदेतले काही थोडे विषय याच्यामध्ये लिहिलेले आहेत. सगळ्या विषयात मी खोला जात नाही, परंतु आपल्याला मी एवढी विनंती करेन की इथं माझे शिक्षक आहेत. तुम्ही शिक्षक अतिशय अनुभव समृद्ध असता. तुम्हा शिक्षकांना इतक्या शाळा बघितल्यात, गावं बघितली, संस्कृती बघितली, परंपरा पाहिल्यात. तुम्ही काही लोकांनी लिहिलं पाहिजे. जसे आमचे निवडक इथं 5-25 लेखक आलेले आहेत, तशी डोळ्यादृष्टी तुमच्याकडे पण आहे, तुम्ही लिहिलं पाहिजे. राजकीय लोकांनी देखील त्यांचे चांगले अनुभव लिहिले पाहिजे. कारण शेवटी आज सगळे आम्ही मोबाईल आणि टीव्हीच्या समोर आहोत, परंतु त्या ठिकाणी एक बघा, तुम्ही मोबाईल बघून त्या ठिकाणी झोपला, तुमचे डोळे दुखतील, तुम्हाला त्रास होईल. पुस्तक वाचून झोपला तर तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्ही शांत झोपी जाल, हा फरक आहे. आणि म्हणून पुस्तक वाचण्याचे प्रमाण कमी झालेलं आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वाचन संस्कृती वाढवणं आणि आपल्यातल्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या विषयावर लिहिणं. कारण काही लोकांना विशिष्ट विषयातली पुस्तकं आवडतात, त्या विषयातली पुस्तकं देखील पुढे यायला पाहिजेत. आणि म्हणून आपण तो सगळ्यांनी प्रयत्न करावा, विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, आपण जे पुणे मुंबईच्या जवळपासचे लोक आहोत, आपल्याकडे थोडासा जमीनला भाव आला, प्रगती झाली, कारखानदारी आली, नागरीकरण वाढलं, पण आपल्याकडले बहुसंख्य लोक आम्ही उठतो आणि डायरेक्ट त्या ठिकाणी दुबईला फिरायला जातो. परदेशामध्ये जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पण आम्ही भारत जाऊन पाहिला नाही. भारत एवढा सुंदर आहे, आमचा जिल्हा एवढा सुंदर आहे, आमचा तालुका एवढा सुंदर आहे, आम्ही पाहिलाच नाही. वांद्र्याला काही पहिल्यांदा आले, 50 वर्षानंतर मला पावसाळ्यात भेटले, म्हणजे पहिल्यांदाच वांद्र्याला आलो. आमचे आदरणीय म्हात्रे सर 4 वेळा वांद्र्याला जाऊन आले, पण आमच्यापैकी कुणी गेलं नाही. आम्ही आसामला गेलो, मेघालयाला गेलो, काश्मीरला गेलो, जिथं गेलो तिथल्या प्रवास वर्णन मी केलं आणि त्याच्याबद्दल लिहिलं, यासाठी की ते वाचून काही लोक गेले पाहिजे, आपल्या भारतात फिरले पाहिजे, आपल्या देशात फिरलं पाहिजे. आपला देश प्रचंड सुंदर आहे. तो देश जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला परदेशात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. पण आपला सगळा पैसा आज परदेशात चाललाय आणि आम्ही आमचा देश पाहत नाही. आणि म्हणून अशाबद्दल देखील काही लिहिण्याचं काम, काही प्रवास वर्णन लिहिण्याचं काम मी या ठिकाणी केलंय. एक जाता शेवटची गोष्ट मी आपल्याला सांगतो
मी सटाण्याला व्याख्यानाला गेलो होतो आणि मला लोकांनी सांगितलं इथं मामलेदारचं मंदिर आहे. मामलेदार म्हणजे तहसीलदार. तहसीलदारचं मंदिर आहे. मला आश्चर्य वाटलं, तहसीलदारचं मंदिर असेल. बहुसंख्य लोक जर काम नाही झालं तर तहसीलदारला शिवाय देत असतात. परंतु या ठिकाणी तहसीलदारचं मंदिर कसं असू शकतं? मी गेलो, पाहिलं, खूप वेळ दिला, त्यातलं पुस्तक वाचलं, त्यांची सगळी हिस्ट्री समजून घेतली. इंग्रजांच्या काळामध्ये तिथं जे मामलेदार होते ते अतिशय आध्यात्मिक होते आणि आख्यायिका मला लोकांनी सांगितली की म्हणे त्या काळामध्ये दुष्काळ पडला त्या परिसरामध्ये आणि लोकांना खायला प्यायला काही नव्हतं. मग त्याने ते गोडाऊन खोललं, तिजोरी खोलली आणि सगळं वाटून टाकलं लोकांना. आणि ते इंग्रजांना बातमी कळल्यानंतर नाशिकवरून इंग्रज घोडे घेऊन निघाले आणि त्या चौकशीसाठी निघाल्यानंतर ही बातमी गावात कळली. त्या भागात कळल्यानंतर लोक म्हणले आता साहेबांवर आपल्या कारवाई होणार आणि म्हणून ते सगळे लोक आले आणि तिथं उपस्थित होते. इंग्रज आले आणि त्यावेळी ते गोडाऊन खोललं आणि तिजोरी खोलली तर त्यावेळी सगळं अन्नधान्य आणि तिजोरी आहे तशीच होती. आणि मग लोकांना कळलं, त्या मामलेदारांना कळलं की आपल्यात काहीतरी ताकद आहे, शक्ती आहे आणि लोकांनाही कळलं. आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं पूजन करायला लागले, पाया पडायला लागले. मी त्या कथेकडे किंवा बाकीच्या गोष्टीकडे गेलो नाही, पण एखादा तहसीलदार देखील इतक्या काळात कदाचित त्यांनी असा आदर्शवत काम करून दाखवलं असेल की आज त्यांची त्या ठिकाणी मूर्ती आहे, मोठं मंदिर आहे, मोठं देवस्थान ट्रस्ट आहे आणि सटाणा तालुक्याच्या ठिकाणी सगळ्यात मोठी यात्रा देव मामलेदार मंदिराची भरते आणि देव मामलेदाराच्या खुर्चीचं दर्शन घेऊनच तहसीलदाराला नवीन शेजारी खुर्चीवर बसावं लागतं. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही देवत्व प्राप्त करू शकता आपल्या कामातून. क्षेत्र कुठलंही असू द्या, कुणी समजू नका की मी गरीब आहे, शेतकरी आहे, शिक्षकाचे, नोकरदाराचे, कोणाला तरी कामाला, काही नाही. जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही देवत्वापर्यंत जाऊ शकता. एवढी ताकद आपल्या कामात आहे. फक्त आपल्या कामात श्रद्धा आणि सातत्य असलं पाहिजे. आणि म्हणून अशा अनेक घटना, अशा अनेक चांगल्या व्यक्ती, असे चांगली प्रसंग, घटना मी पाहिलेल्या आहेत आणि तो लिहिण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलात, अतिशय मनापासून स्वागत करतो. मी काही मोठा लेखक वगैरे कोणी नाहीये. माझ्या मनात आलं मी ते उतरवलेलं आहे. 2 पुस्तकं पंचराची होती. आजचं पुस्तक माझ्या मनातल्या भावना, मला जे वाटले ते मी लिहिलेलं आहे. तुम्हाला ते आवडेल नावडेल मला माहित नाही, पण नक्की पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला वाचतील, आवडतील. ती स्थळं तुम्ही पाहायला जाल, त्या व्यक्तींना भेटायला जाल आणि तुमच्या अवतीभोवती इतकी चांगली माणसं असतील, इतकी सात्विक माणसं असतील, त्या माणसांकडे पाहण्याची नजर तुमची बदलेल आणि ती नजर बदलावी. तुमचं आपल्या सगळ्यांचं वागणं बदलावं, आपलेपणा वाढावा, आपल्या परंपरा, आपली संस्कृती, जिव्हाळा, प्रेम, गावाचं गावपण पुन्हा आपण सगळ्यांनी जागृत करावं. यासाठी माझ्या पुस्तकाचा उपयोग होईल एवढी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि साहित्यिक कार्यक्रम, पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम आणि एवढ्या संख्येने लोक एकत्र करणं सर अवघड गोष्ट आहे आणि आमच्याकडे आता असे कार्यक्रम होतच नाही. पण मी विनंती केल्यानंतर SMS द्वारे, मी कुणालाही पत्रिका देऊ शकलो नाही, पण SMS द्वारे, फोनद्वारे माझे सगळे क्लासमेट आलेत, बरेच जण त्या ठिकाणी आपल्या सपत्नीक आलेत. म्हटलं तुम्ही काही कार्यक्रम आपण कौटुंबिक सहभागी झालं पाहिजे, आपल्या कुटुंबावर त्याचे संस्कार झाले पाहिजे. आज आम्ही सहकुटुंब त्या ठिकाणी सहपरिवार लग्न यात्रा दृश्य सुद्धा एकत्र येत नाही, पण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून, कारण इथं आलेले सगळे वक्ते, सगळ्यांना इतका वेळ मिळणार नाही, परंतु तुम्ही जे विचार ऐकाल ते त्यांचा अनुभव आहे, ती त्यांनी कृतीतून त्या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. आणि म्हणून आजच्या निमित्तानं होणारी भाषण रेकॉर्ड होतील, नंतर सगळ्यांना ऐकायला मिळतील. पण आज तुम्ही या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात, एक चांगले विचार ऐकायला तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत उपस्थित राहावं ही आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.